हलगर्जीपणामुळे 2.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। विटा ग्रामीण रुग्णालयात हा प्रकार घडलाय। सर्पदंश झालेल्या या बालकाला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र तिथं डॉक्टरच उपस्थित नव्हते। तिथं असलेल्या नर्सनं मुलाला प्राथमिक उपचार न करताच त्याला सांगलीला पाठवलं। या मुलाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील शेतात मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या 2.5 वर्षाच्या बालकाचा विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे। सर्पदंश झालेला असताना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच उपस्थित नसल्याने या बालकाला आपले प्राण गमवावे लागले। ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून समर्थ रावसाहेब कोलेनाड असे या 2.5 वर्षीय बालकाचे नाव आहे। साळशिंगे येथे सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास समर्थ या बालकाला विषारी सापाने सर्पदंश केला होता। त्याला तातडीने नातेवाईकांनी उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणले, परंतु विटा ग्रामीण रुग्णालयात या बालकाला घेऊन नातेवाईक आल्यानंतर येथे डॉक्टरच उपस्थित नव्हते। तिथे उपस्थित असणाऱ्या नर्सने संबंधित बालावर प्राथमिक उपचार न करताच त्याला सांगलीला पाठवले। संबंधित कुटुंब हे गरीब असताना देखील खासगी ॲम्ब्युलन्सने त्याला पाठवण्यात आले। ही ॲम्ब्युलन्स ही तासनगाव जवळ बंद पडल्याने या बालकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर सर्वत्र विटा ग्रामीण रुग्णालय व तेथे असणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान डॉक्टर भूषण देश चौगुले हे डॉक्टर या ठिकाणी ड्युटीवर होते, परंतु सर्पदंश झालेले संबंधित बालक या ठिकाणी आल्यानंतर ते येथे नसल्याने व या बालकाला प्राथमिक उपचार न मिळाल्यानेच या बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या बालकाचा मृत्यू झाल्याने या डॉक्टरावर कारवाईची मागणी केली जात आहे।